नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। माध्यमातून सेवेची संस्कृती, शिक्षणाचा प्रकाश आणि आरोग्याचं बळ या तीन तत्वावर आम्ही या निर्माण फाउंडेशनची निर्मिती केली। निर्माण फाउंडेशन द्वारा विद्यार्थियों को शैक्षणिक साहित्य वितरण के कार्यक्रम का किया गया आयोजन। बता दें, कवाड़ स्थित जिला परिषद स्कूल में 31 जुलाई के दिन निर्माण फाउंडेशन द्वारा विद्यार्थियों को शैक्षणिक साहित्य का वितरण किया गया, जिसमें मुख्य अतिथि के रूप में महेंद्र जैन, डॉक्टर सुनील वगड़, संजय कुंटे, दीपक लेले आदि मान्यवर उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का फाउंडेशन के अध्यक्ष नीलेश गुरव, सचिव मंदार लेले, खजीनदार प्रशांत डोंगरे व पदाधिकारियों द्वारा स्वागत सत्कार किया गया। तो वहीं इस निर्माण फाउंडेशन के उद्देश्य को लेकर फाउंडेशन के अध्यक्ष नीलेश गुरव ने जानकारी देते हुए क्या कहा, आइए देखते हैं। तो वहीं आए हुए मान्यवरों ने इस कार्यक्रम को लेकर क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। निर्माण फाउंडेशनची नुकतीच आता स्थापना झालेली आहे आणि या निर्माण फाउंडेशनच्या माध्यमातून सेवेची संस्कृती, शिक्षणाचा प्रकाश आणि आरोग्याचं बळ या तीन तत्वावर आम्ही या निर्माण फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे। आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं, या तत्वांवर आम्ही कार्य चालू केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या कोणाला कुठल्याही गोष्टीची मदत लागेल त्या मदतीचा हात आम्ही निर्माण फाउंडेशन तर्फे देऊ। अगदी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी जी लागेल ती मदत करू, हे सांगताना मला अतिशयोक्ती होणार नाही असा मी विश्वास या ठिकाणी ठेवतो। आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या समाज उपयोगी कार्यक्रम असतील त्या आम्ही जबाबदारीने पार पाडू। आम्ही येणाऱ्या काळामध्ये पर्यावरण पूरक, प्लास्टिक मुक्त गाव, तसेच या विभागामध्ये मेडिकल कॅम्प असेल, जो सर्वांसाठी फ्री ऑफ चेकअप असेल, अशा प्रकारचे आम्ही संकल्पना केल्या आणि संकल्पनाच्या आधारावर आम्ही पुढील कार्यक्रम घेणार आहोत। आणि या फाउंडेशन मध्ये आपल्याला कशाप्रकारे सहकार्य भेटलेलं आहे आणि त्यामुळे आपण या सर्व संकल्पना पार पाडत त्यावर काय सांगाल? नक्कीच निर्माण फाउंडेशनचे जे मला जर बोलायला आवडेल त्या संस्थापकच म्हणावं लागेल, आमचे मंदार सर, राजेंद्र असतील, चैतन्य असेल, अक्षय असेल, केदारजी असतील, या सर्वांच्या सहकार्याने फाउंडेशन स्थापन झाले। प्रशांत डोंगरे असतील, या सर्वांच्या सहकार्याने फाउंडेशन स्थापन झालेलं आहे आणि आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू। निलेशजी, मला एक सांगायचं आहे तुम्हाला की आम्ही जे केलंय, म्हणजे मंदारजींनी जे काही माझा परिचय दिलाय, म्हणजे मी जे काही केलेलं आहे ते मी जे अर्जन केलेलं आहे त्याबद्दल फक्त एक छोटासा भाग परत दिलाय। पण निलेशजी, तुमच्यासारखी जी लोक आहेत, जे तुमचं संपूर्ण टाइम, तन मन धन जे तुम्ही समाजसेवा राजकीय माध्यमांना तुम्ही जे देताय ते खूप महत्वाचं आहे। कारण जोपर्यंत तुम्ही समाज निर्माण करत नाही तोपर्यंत राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही। आणि समाज निर्माण करायला दोन गोष्टी आजच्या तारखेत मुख्य आहेत, एक तर आपले शिक्षक आणि दुसरे तुमचे सारखे समाजसेवक। तर खरंच म्हणजे माझी ओळख तुमच्याबरोबर खूप छोटीशी आहे, मंदारजींनी जी ओळख करून दिलेली आहे। आणि तेव्हाची एक दुर्घटना झाली होती आणि त्यावेळेस तुम्ही जसे धावत आले आणि तुम्ही सपोर्ट केलं, त्याने कसं आहे आम्हाला पण अजून बल मिळतोय। म्हणजे आम्ही फॅक्टरी चालवतोय, रस्त्यावर काही ऍक्सिडेंट झाला, काही झालं तर मग रस्त्यावर कसे प्रकार घडतात ते आपल्याला सर्वांना माहिती आहे। पण त्यावेळेस निलेशजींनी जे सहायता केली, तर असं वाटतं की जर निलेशजी सारखी लोक आहेत तर आपण कामं करू शकतो। आणि काही अशी परिस्थिती आली तर निलेशजी सारखी लोक आहेत ते येऊन उभे राहतील। तर खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार। पूर्वी आपली शाळा देवळाजवळ होती, त्यावेळेस त्या शाळेमध्ये मी शिकत होतो आणि परिस्थिती अशी होती की वरनं गळायचं आणि पाटी जी असायची लिहायची ते पाणी आम्ही घ्यायचो आणि ती पाटी पुसायची। असे उद्योग आम्ही त्यावेळेस केलेले आहेत। पण आज तुम्हाला जी बिल्डिंग बघायला मिळते, जी वास्तू बघायला मिळते, ती अतिशय सुंदर वास्तू निर्माण केलेली आपल्या कवाड गावामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये याचं नाव आहे असं आपण ऐकतो।
आता ही केवळ भौतिक स्थिती जी आहे त्याबद्दल मी बोललो, पण मला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांकडे बघून सुद्धा कळतं आहे की त्यामुळे अशा सुंदर वास्तूमध्ये अतिशय सुंदर शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांचं सुरू आहे. आणि आजच्या कार्यक्रमामधून काय शिकायचं आहे आपण, तर यातनं आपण एक प्रेरणा घ्यायची आहे. म्हणजे मला अनेक वर्षाच्या चिंतनामधून एवढंच कळलेलं आहे की शाळा, तिची वास्तू, तिथल्या सुविधा जितक्या महत्वाच्या आहेत, तिथले शिक्षक जितके महत्वाचे आहेत, त्याही पेक्षा जास्त महत्वाची आहे ती प्रेरणा. आणि प्रेरणा माणसाला कुठून कुठे घेऊन जाऊ शकते हे आपण कल्पना करू शकत नाही. एका कार्यक्रमामध्ये जे मी ऐकलंय ते मी तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, कान देऊन माझ्याकडे लक्ष द्या. ठाण्याच्या एका कार्यक्रमामध्ये एका शास्त्रज्ञाने असं सांगितलेलं होतं की समोर बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणीही शास्त्रज्ञ आणि कुणीही मोठा होऊ शकतो. आपण बसलेल्या प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे. तसं वातावरण आपल्याला मिळालं पाहिजे. ते वातावरण मिळवण्याची आपली सुद्धा मोठे होत असताना जबाबदारी असते. आणि असं जर मिळालं तर आपणही खूप मोठे होऊ शकतो. आज या निर्माण फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला जे मदत, एक भेट वस्तू दिली जाणार आहे, तिचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. ज्याला सत्पात्री दान असं म्हणतात. म्हणजे दान केल्यानंतर त्याचा जर उपयोग मॅक्झिमम झाला, चांगल्या पद्धतीने झाला, तर त्याला आपण सत्पात्री दान म्हणतो. आणि हे दान असं सत्पात्री सिद्ध होण्याचं काम जे आहे ते कोणाची भूमिका आहे? सर्व आपल्या विद्यार्थ्यांची आहे. कारण आपल्याला जी भेटवस्तू मिळणार आहे त्यातनं मी पुन्हा म्हणतो तेच की आपल्याला एक प्रेरणा मिळणार आहे. आणि हे या फाउंडेशनने पहिल्यांदा केलेलं आहे. या फाउंडेशनचे खूप खूप धन्यवाद, त्यांना अभिनंदन. आणि भविष्यातील त्यांच्या सर्व कार्यासाठी आमच्या सगळ्यांकडून हार्दिक शुभेच्छा. त्यांनी काही प्रोजेक्ट पण सांगितले भविष्यात आम्ही करणार आहोत. जसं प्लास्टिक मुक्ती हा तर अगदी जीव की प्राण आहे. माझ्यासाठी तर खूप महत्वाचा आहे. आणि त्यासाठी किंवा तुमच्या कोणत्याही प्रोजेक्टसाठी लागेल ती मदत माझ्याकडून मी तुम्हाला करेन असं आश्वासन या ठिकाणी देतो. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.